अधिवेशनापूर्वी विरोधकांचं पुन्हा एकदा पायऱ्यांवर आंदोलन सुरू आहे। जनतेच्या पैशांची वारेमाप लूट आणि भ्रष्टाचारासंदर्भातले काही मजकूर या बोर्ड्सवर लिहिलेले दिसतात। तर विरोधकांचं हे आंदोलन सध्या सुरू आहे, घोषणाबाजी सुरू आहे आणि काही वेळामध्ये आता अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होईल। बेल वाजलेली आहे, त्यामुळे सर्व आता हे विरोधक आमदार काही वेळामध्ये सभागृहात पोहोचतील। तर विधान भवनात विरोधकांसह भ्रष्टाचाराविरोधातल्या घोषणांकडून हे आंदोलन सुरू आहे। घोषणा देऊन हे आंदोलन सुरू आहे। तर विरोधकांचं रोज वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन आंदोलन आहे, त्यामुळे आज कुठला नेमका मुद्दा कामकाजाच्या या अधिवेशनाच्या कामकाजामध्ये गाजतो आहे हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। काल शेतकऱ्यांचा महत्त्वाचा मुद्दा होता। शेतकऱ्यांचा वारंवार अपमान केला जात असतो, तशा प्रकारची वक्तव्य ही सत्ताधाऱ्यांकडून होत असतात आणि याला विरोध करत नाना पटोले अत्यंत आक्रमक झाले होते। काल त्यांचं एक दिवसासाठी निलंबन झालेलं होतं आणि त्यानंतर विरोधकांनी सभागृहाचा त्याग केला आणि त्यानंतर आज पुन्हा तिसरा दिवस आहे। तिसऱ्या दिवशी नेमकं काय मुद्दे घेऊन आज विरोधक कामकाजामध्ये सहभागी होतात हे पाहावं लागणार आहे। तर लाडका कंत्राटदार अशा प्रकारचा आशय या बोर्डवर लिहिलेला दिसतोय, त्यामुळे आता काय नेमका मुद्दा विरोधकांच्या हाती आहे आज अधिवेशनामध्ये हे बघणं महत्त्वाचं ठरेल। तर सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी सध्या विरोधकांच्या हातात अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत। हे प्रकरण गेलं होतं मेगा इंजिनिअरिंग आणि मेगा इंजिनिअरिंग आणि LNTच्या टेंडरच्या मध्ये 3000 कोटी रुपयाचं जास्तीचं असलेलं टेंडर या महायुती सरकारनं मंजूर केलेलं होतं आहे। हे प्रकरण सुप्रीम गेलं आणि सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर पर्दाफाश झाला। या सरकारला हे टेंडर मागे घ्यावं लागलं। या टेंडरमध्ये 3000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे। मेगा इंजिनिअरिंग कंपनी ही कंपनी भारतीय जनता पार्टीला सगळ्यात मोठे इलेक्ट्रो बॉन्ड देणारी कंपनी आहे। जाणीवपूर्वक या कंपनीला टेंडर देतं हे स्पष्ट होतंय आणि म्हणून या टेंडरमध्ये 3000 कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे। असे अनेक भ्रष्टाचार या महाराष्ट्रात झाले, त्याच्या विरुद्ध आज आम्ही विरोधी पक्ष पूर्णपणे महाविकास आघाडी पायऱ्यावर उतरून आणि रस्त्यावर सुद्धा उतरून आंदोलन करत आहे। थँक्यू। तर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया आपण पाहिली। टेंडरमधून 3000 कोटींचा भ्रष्टाचार झालेला आहे असं त्यांनी आरोप केला, त्यामुळे आज कामकाजामध्ये हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे।